पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। आले फळ तेव्हा राहिले पिकोन, जरी ते जतन होय देठी। नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता। चालीला पंथ तो पाविल ठाया, जरी आडतया नये काही। तुका म्हणे मध्ये पडते आघात, तेणे होय घात हानी लाभ। नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवत भक्तीची साधना करणारे जे साधक आहेत, भगवत चिंतनाची साधना करणारे जे साधक आहेत, त्या साधकांना सावध करतायत, जाग करतात, दक्ष अशा प्रकारचं करतात। तुकोबारायांनी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून कलियुगातल्या साधकांना मोक्षाकरता भगवान नामचिंतनाची साधना करायची सांगितली। नामचिंतनाच्या साधनेला साधक लागले, साधनेला लागले। आता साधना करत असताना मध्ये निर्माण होणारे जे अडथळे आहेत, धोके आहेत, ज्या ठिकाणी सावध होऊन ती वाटचाल केली पाहिजे, त्याविषयीची जाणकारी तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेली आहे। साधनाला आरंभ आणि फलाची प्राप्ती याच्यामध्ये फार मोठं अंतर असतं। साधनाला लागल्याशिवाय कोणी साध्यापर्यंत जात नाही, हे जितकं खरं आहे तितकंच साधनेला लागलं म्हणजे साध्यापर्यंत पोहोचतो असं नाही, हेही खरं आहे। साधन आणि साध्य यांच्या मधलं अंतर बरेच मोठं आहे आणि ते अंतर काटीत असताना, क्रमण करत असताना त्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, जे अडथळे आहेत, जे प्रतिबंध आहेत की जे साधकाला साध्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, त्याविषयी तुकोबाराय सावध करतायत या अभंगामध्ये। दोन दृष्टांत दिलेले आहेत आणि दोन दृष्टांताने हा विषय तुकोबाराय समजून सांगतात। पहिला दृष्टांत आहे, आले फळ तेव्हा राहिले पिकोन, जरी ते जतन होय देठी। फळ आले ते पिकोने राहील तेव्हा, जरी देठी ते जतन होय। झाड लावलेलं आहे, खत पाणी घालून त्याला मोठं केलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहेत, बार आलेला आहे आणि बाराच्या नंतरचा नंबर कोणाचा असतो? फळही लागलेलं आहे। फळ लागलं की लगेच माणसं इकडे मिटक्या मारायला लागतात। आंब्याला नुसता बार आला तरी माणसं खुश होतात, ऐ गहू खरेदी करून ठेवा का? पाहिलं का आंब्याला बार किती आलेला आहे? काही भागामध्ये मोहर म्हणतात, काही भागामध्ये बार म्हणतात। परंतु इतका बार येतो की लांबून त्या झाडाची पानं सुद्धा दिसत नाहीत, नुसता काय दिसतो? बारच दिसतो। यावर्षी काही अडचणच नाही, यावर्षी काही कमी नाही। थांब जरा थांब, जरा थांब, थोडासा
आपल्या समाजामध्ये हा दोष आहे. आपण आरंभशूर जास्त, आरंभालाच उत्सव करतो. खरं तर उत्सव शेवटाला पाहिजे, उत्सव शेवटाला पाहिजे. बारसं करण्यापेक्षा 13वा चांगला मोठा करायला पाहिजे. कारण जरी ते निर्माण झालं असलं तरी निर्माण होणं आणि शेवटला जाणं याच्यात मध्ये फार मोठं अंतर आहे ना. त्या आंब्याच्या झाडाला ते लगेच छोट्या 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 काय लागतात, कैऱ्या लागतात, अरे गुंडाळ्या लागतात. तुकोबारे म्हणतात की हे जे फळ आहे हे पिकणार नाही असं नाही, निश्चित ते काय होईल, पिकेल. पण याला पिकेपर्यंत बराच वेळ लागणार आहे. बार लागल्यापासून साधारण पाड लागेपर्यंत 2-2.5 महिन्याचा तरी काय लागतो, कालावधी लागतो ना. फळ प्रत्यक्ष तयार झाल्यापासून पिकेपर्यंत 2-2.5 महिन्याचा कालावधी लागतो. आणि त्या कालावधीमध्ये या फळानं जर देठाला नाही सोडलं तर निश्चितच मग ते काय होणार, परिपक्व होणार. पण मधल्या काळात जर याचा आणि देठाची ताटातूट झाली, यानं देठाला सोडलं किंवा देठानं याला सोडलं तर मग परिपक्व अवस्था फळाला प्राप्त होत नाही, पिकत नाही, ते नासून जात, खराब होऊन जात, विजळून जात. हा दृष्टांत झाला. आले फळ तेव्हा राहिले पिकवून, जरी ते जतन होय देठी. फळ आले पण जरी ते जतन देठी होय तेव्हा पिकवून राहिले. आलेलं फळ जर देठाला टिकून राहील. आपल्या समाजातला हा फार मोठा दोष आहे महाराज. बुद्धिमत्ता कमी आहे असं नाही, बुद्धिमत्ता आपल्याकडे कमी आहे असं नाही. आता ऑलिम्पिक खेळाचा काल परवाच समारोप झाला. जागतिक खेळ आहे, सगळ्या जगातले खेळाडू त्या ठिकाणी आपलं कसं पणाला लावतात आणि आपापल्या देशाकरता त्या ठिकाणच्या पदकाची काय केली जाते, लयलूट अशा प्रकारची केली जाते. भारताचे बरेच खेळाडू गेले होते. ज्या देशातला आकडा अब्जाला मागे टाकलाय, 100 कोटीच्या पुढे अशा प्रकारची लोकसंख्या ज्या देशामध्ये गेलेली आहे, त्या देशातल्या खेळाडूंनी पदक किती आणले असतील, ते तो नंबर कितवा माहिती आहे महाराज? 55वा नंबर आहे, 55वा. सुवर्ण पदक तर एकालाही जिंकता नाही आलेलं. आता ठीक आहे, आपले म्हणून ते कौतुक करावं लागतं, कास्य पदकाचा तो भाग वेगळा. लाज वाटते महाराज ते बातम्या ऐकायला किंवा ते वाचायला सुद्धा. एका एका जिल्हे एवढे जे देश आहेत, भारतातला एक जिल्हा एवढेच काही काही देश आहेत, त्यांनी काही सुवर्ण पदक तिथल्या खेळाडूंनी नेले आहेत. आणि एवढ्या मोठ्या देशातल्या खेळाडूला एकही सुवर्ण पदक मिळालेलं नाही. असं का? तर आपल्यातला हा फार मोठा गुण आहे. कोणता गुण आहे? मग तो त्याच क्षेत्रात नाही. खेळ काय आहे? क्षेत्र आहे. तसंच कलेचं क्षेत्र आहे. म्हणजे वादनाची कला असेल, गायनाची कला असेल, 64 कला आहेत. त्या कलेमध्येही अगदी कडेलोटचं प्रावीण्य का नाही मिळवत जास्त मंडळी? त्याच्यात सगळ्यात मोठा अशा प्रकारचा अडथळा, प्रतिबंध जर कोणता असेल तर आपण अल्पसंतोषी फार. 2 बोल यायला लागले की लगेच वाकडी टोपी करते. आता कोण आहे? आता कोण आहे? लोक सांगतात गंधर्वाला खूप वाजवता येतं, तो तरी माझ्या बरोबर वाजविल का? 2च बोल राहते, दुखतोय खोब्यात, दुखतोय खोब्यात. 4 चाली म्हणायला यायला लागले, 2 टिपणं तयार झाली. हा फार मोठा दोष आहे. हा फार मोठा काय आहे? दोष आहे.
की थोडस आलं, माणसाने ज्या क्षेत्रामध्ये आपण आहे त्या क्षेत्रात मरेपर्यंत विद्यार्थी राहायला पाहिजे. त्याचा अभ्यास शेवटपर्यंत सुटला नाही पाहिजे, त्याची भूक शेवटपर्यंत मिटली नाही पाहिजे, तो सतत पुन्हा तो मिळवित राहायला पाहिजे. हे एवढं आलं की झालं, सर्व झालं. किंवा खेळातही तसंच आहे. विद्या अल्प परी गर्व शिरोमणी. मजवणी ज्ञानी कोण आहे? विद्या थोडी राहते, पण गर्व अशा प्रकारचा मोठा असतो. आणि हा गर्व तिथं मोठा काय करतो? प्रतिबंध निर्माण करतो, फार मोठा प्रतिबंध. उगाच 4 लोक पाया पडले की असं वाटतं की झालं तुकाराम महाराजच झालो आपण. लोक पाया पडत असतील तर ज्याच्या पाया पडतात त्याचा मोठेपणा नसतो, जे पाया पडतात त्यांचा मोठेपणा येतो. हे एवढं नालायक असताना सुद्धा पाया पडतात. त्यांची श्रद्धा आहे, त्यांची भावना आहे. श्रद्धा दोष नाही पाहत. तो शास्त्राने सांगितलेलं आहे, झाली संताशी आसनी पूजा करी काया वाचा. पडून घेणाऱ्याने स्वतःला मोठं मानायचं तर काही कारण नाहीये. तेव्हा साधनाला आरंभ करणं आणि साध्य प्राप्त होणं याच्या मध्यंतरी बरंच अंतर असल्यामुळं साधनाला आरंभ केला म्हणजे लगेच निश्चिंत राहून नाही चालत. दक्ष असलं पाहिजे, सतत दक्ष असलं पाहिजे. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, क्षणोक्षणा सांभाळितो. या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये तर परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकांनी पदोपदी सावध राहायला पाहिजे, पदोपदी सावध राहायला पाहिजे. कारण तिकडे जाऊ न देणारी, त्याला प्रतिबंध करणारी, संसारामध्येच गुंतवणारी ही जी माया आहे, हा जो संसार आहे, परत तो कोणत्या रूपाने येऊन गुंतविल काही सांगताच येत नाही. म्हणून प्रतिबंधाचे 2 प्रकार आहेत, कडू प्रतिबंध आणि गोड प्रतिबंध. म्हणजे प्रत्यक्षात दुःखदायक असतात, कडू वाटतात असे काही प्रतिबंध आहेत. आणि काही प्रतिबंध प्रत्यक्षात दुःख देणारे नसतात, परिणामावर घात करणारे असतात. प्रत्यक्षामध्ये ते गोड वाटतं, पण फलापासून काय ठेवतात? खूपच लांब ठेवणारे असतात. या दोन्हीही प्रतिबंधापासून साधनेची वाटचाल करणाऱ्या साधकांनी सावध राहणं गरजेचं आहे, सावध दक्ष राहणं गरजेचं आहे. हा अभंग सावध करण्याकरता आहे, सावध करणारा. आणि तोही संसारातल्या लोकांना नाही, परमार्थ करणारे जे साधक आहेत, पारमार्थिक मंडळींना सावध करणारा हा अभंग आहे. की साधनेला तुम्ही आरंभ केलेला आहे, तरीही साध्यापर्यंत पोहोचले अशा प्रकारचा, अशा भ्रमामध्ये राहू नका. महाराज, कधी कधी माणसं पुरातून मधल्या धारेतून पुढे येतात आणि जवळ येऊन बुडतात. कधी कधी असं होतं की मुख्य प्रतिबंधाला काय करून देतात? टाळतात. आणि ते भरतराजाचं काय झालं? भरताची काय परिस्थिती झाली? 3 जन्म घ्यायला लागले ना. वास्तविक त्याच जन्मामध्ये तो काय व्हायला पाहिजे? मुक्त व्हायला पाहिजे होता. एवढा मोठा राज्याचा मोह सोडला, ज्या राज्यामध्ये गंगा यमुने सारख्या नद्या वाहतात, खूप जमीन पिकते, 18 भार वनस्पती, फुली फळी ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी, संपत्ती, हे सगळं, या सगळ्याचा मोह सोडला
चिंतना करता, भगवत प्राप्ती करता, म्हणजे धारेतून बाहेर पडला ना. कठीणच राहतो ना मोह महाराज. पदाचा मोह, धनाचा मोह, प्रतिष्ठेचा मोह, मानाचा मोह, यांच्यावर विजय मिळवणं सोपं आहे? कठीण आहे, फार कठीण आहे. या मोहातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. तो राजा या सगळ्या मोहातून बाहेर पडला. आणि काय ते हरणाचं स्वतःच्या पाडसाचा मोह नाही, आणि त्या हरणाच्या पाडसाचा काय धरला? मोह धरला. आणि लांबली मुक्ती, लांबली मुक्ती, फळ नाही मिळालं. पुन्हा हरणाचा जन्म घ्यावा लागला. म्हणजे मुक्तीपर्यंत गेलेल्या माणसाला पुन्हा पशुच्या जन्माला जाणं हे केवढी मोठी अवगती अधोगती आहे त्याची. म्हणजे जवळ पोहोचलेले जर असे तर निघालेल्याचं कसं होत असं, निघालेल्याचं कसं होत असं. त्यामुळं खूपच सावध राहावं लागतं, खूपच सावध राहावं लागतं. आणि एक लक्षात घ्या, जे साधनेला लागलेले नाहीत त्यांना तेवढे प्रतिबंध येत नाहीत. प्रतिबंध कधी येतात? साधनेला लागल्यानंतर. उलटा चालायला लागल्यानंतर हवा किती लागते हे कळते. बसलेल्या माणसाला हवा काय लागते काय कळणार आहे? तो म्हणलं वा पण तो कधीच नापास झालो नाही. त्याला विचारलं झाले किती तुमचे? तो म्हणे शाळेतच गेलो ना. कारण नापास गेला? तो शाळेतच गेला नाही तो नापास कशाला होईल? ज्याने साधनेला कधी आरंभच नाही केला त्याला प्रतिबंध येतील कशाला? त्याला काय माहिती प्रतिबंधाची काय शक्ती आहे, काय ताकद आहे, कसा त्याच्यावर विजय मिळवावा लागतो. तुकोबाराय सावध करतात की आलेलं फळ निश्चित पिकेल, पण त्याला पिकेपर्यंत देठ सुटता कामा नये. तसा लागलेला साधक निश्चित सिद्ध होईल. साधक अवस्थेत आलाय तर तो काय होणार? सिद्ध होणार. त्याला सिद्धी प्राप्त होणार. हे साधन त्याला सिद्धीपर्यंत घेऊन जाणार. हे जरी खरं असलं तरी त्याचा साधनाचा देठ तुटला नाही पाहिजे. फळाला परिपक्व करणारे देठ आहे, कारण वृक्षातला रस देठाच्याच माध्यमातून फळामध्ये काय होत असतो? प्रविष्ट होत असतो. तसं साधनेची जी शक्ती आहे ती साधनेच्या माध्यमातून साधकापर्यंत पोहोचत असते. म्हणून नामेची सिद्धी, नामेची सिद्धी. तुकोबाराय म्हणतात साधनाकडून काही संशय नाहीये. भगवंताचं नाम तुम्हाला सिद्धी प्राप्त करून देणार. नामानेच सिद्धी प्राप्त होईल. नामाच्या साधनाचा ज्याने अंगीकार केलेला त्याला दुसरं साधन करण्याची आवश्यकता नाही. नाम म्हणे तया अनेक साधन ऐसे हे वचन बोलू नये. म्हटले नुसत्या नामाने कसं काय होणार? दुसरी काही गरज नाहीये. बाकीची साधनं करणाऱ्याला दुसरी साधनं करावी लागतात हे खरंय. कर्माचं साधन करणाऱ्याला केवळ कर्माने मुक्ती नाही मिळणार. योगाचं साधन करणाऱ्याला केवळ योगाने मुक्ती नाही मिळणार. तीर्थयात्रेचं साधन करणाऱ्याला केवळ तीर्थयात्रेने मुक्ती नाही मिळणार. पण नामाची साधना करणाऱ्याला केवळ नामानेच मोक्ष प्राप्त होईल याच्यात संशय नाही. मुखी नाम हाती मोक्ष. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे अर्थात जो नामाची साधना करू लागलेला आहे ती साधना त्याला मोक्षापर्यंत निश्चित घेऊन जाईल. मुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद 6 शास्त्र देतात ते साक्ष. तुकोबारायांचा अनुभव आहे, संतांची वचन आहेत. त्यामुळं नामानी सिद्धी प्राप्त होईल की नाही हे संशयाचा प्रश्न आहे. नामेची सिद्धी, नामेची सिद्धी 2 वेळेला
एकार्धी शब्द आलेले आहेत. नामानेच सिद्धी प्राप्त होईल, नामानेच सिद्धी प्राप्त होईल. मग द्विरुक्ती आली. द्विरुक्ती हा काय आहे? दोष आहे. शास्त्रामध्ये द्विरुक्ती होणं हा दोष आहे. पण अवच्छेदक भिन्न असेल तर दोष नाही. या बर का, या या बर का, या या. दुसऱ्यानं नुसतं ते ऐकलं या या, किती वेळाला या या म्हणतात. पण ज्यांना या म्हणायचे ती व्यक्ती जर भिन्न असेल तर त्यांना या म्हणणं हा काय नाही, दोष नाही. तसं नामेची सिद्धी, नामेची सिद्धी शब्द वापरलेला आहे. सिद्धी दोन प्रकारचे. तसे सिद्धीचे तसे अनेक प्रकार आहेत. 64 सिद्धी आहे. पण साधक परमार्थामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये जो सिद्धी शब्द आलेला आहे तो दोन प्रकाराने आलेला आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. ज्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे त्याला ब्रह्माची प्राप्ती ज्या प्रकाराने होईल तो प्रकार तू माझ्याकडून ऐक. अरे सिद्धी प्राप्त झाल्यावर पुन्हा ब्रह्मप्राप्ती वेगळी आहे. तर ब्रह्मप्राप्ती रूप सिद्धी वेगळी आणि ही पहिली सिद्धी. पहिली सिद्धी शब्दाचा अर्थ आहे अंतकरण शुद्धी. कारण अंतकरण शुद्धी ही एक आहे सिद्धी आहे. फार मोठं फल आहे. अंतकरण शुद्ध होणं हे फार मोठं फल आहे. सिद्धी म्हणजे साधना करून जे मिळतं त्याचं नाव सिद्धी. साधनेची सिद्धी असते. आणि बहुतेक साधनं शास्त्रामध्ये जी सांगितलेली आहेत ती अंतकरणाच्या शुद्धी करताच सांगितलेली आहेत. अंतकरणातला मल जाणं, अंतकरणातला विक्षेप जाणं हे काही सामान्य फल आहे असं नाही. कारण ही सिद्धी मिळाल्याशिवाय पुढची सिद्धी मिळतच नाही. ज्याचं अंतकरणच शुद्ध नाही त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानच प्रगट होत नाही, निर्माण होत नाही. म्हणून तर म्हटलं विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. म्हणून इथं सिद्धी, पहिल्या सिद्धी शब्दाचा अर्थ अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धीमध्ये दोन प्रकार आहे, सापेक्ष शुद्धी आणि निरपेक्ष शुद्धी. कुठलाच दोष अंतःकरणात न राहणं ही निरपेक्ष शुद्धी म्हणतात. सर्वसामान्य शास्त्रकारांनी अंतःकरणात असणाऱ्या दोषाचे 3 प्रकार केले, 3 वर्ग पाडलेले आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. तर हे तिन्ही दोष त्याचे गेलेले ही निरपेक्ष शुद्धी आहे. संत असे सुद्धा असतात, जय जय हो शुद्ध आहे, तिथं कुठलाच दोष नाही, मलही नाही, विक्षेपही नाही आणि आवरणही नाही. आणि सापेक्ष शुद्धी त्याला म्हणतात. मल आणि विक्षेप जाणं, मल विक्षेपाची निवृत्ती, मल विक्षेप जाणं ही सापेक्ष शुद्धी आहे. अशी सापेक्ष शुद्धी होणं यालाही सिद्धी म्हटलेलं आहे. आणि निरपेक्ष शुद्धी होणं यालाही काय म्हटलेलं आहे, सिद्धी म्हटलेलं आहे. नामेची सिद्धी सापेक्ष सिद्धी, नामेची सिद्धी निरपेक्ष सिद्धी. दोन वेळेला वापरण्याची काय गरज आहे? त्याची गरज अशी आहे की इतर साधनामध्ये पहिली सिद्धी करता दुसरी साधना करावी लागतात आणि दुसऱ्या सिद्धी करता दुसरी साधना करावी लागतात. शंकराचार्यांनी क्रममुक्ती, क्रमसमुच्चय मानलेला आहे. आचार्यांनी साधनेमध्ये क्रमसमुच्चय मानलेला आहे. त्यांनी कर्माचं खंडन केलेलं आहे. याचा अर्थ कर्म त्यांना मान्य नाही असं नाही आहे, कर्मालाही मानलेलं आहे. पण काही मर्यादेपर्यंत साधकांनी कर्म करावं असं मानलेलं आहे. कुठपर्यंत कर्म करावं त्यांनी? चित्तशुद्धीपर्यंत. चित्तशुद्धी करता कर्मासारखं दुसरं साबण नाहीये. उपासना ही कर्मामध्येच मोडली जाते. मानसिक कर्म म्हणजे काय आहे? उपासना आहे. तर चित्तशुद्धी होईपर्यंत कर्म करावं.
चित्त शुद्धी झाल्यानंतर गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तस्य शमक कारण उच्यते आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारण उच्यते. पुढं योगारूढस्य तस्यैव शमक कारण उच्यते. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्याला कर्म सांगितलेलं आहे आणि योगारूढ झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन सांगितलेलं आहे. आता कर्म साधन आणि शम साधन एकदम विरुद्ध आहेत. कर्म आणि शम हे दोन्ही एकदम काय आहेत, विरुद्ध आहेत आणि दोन्ही सांगितलेले आहेत. हे काम होईपर्यंत तिथं, ते काम झालं की त्याचा काय करून द्यायचा, त्याग करून द्यायचा, ते सोडून द्यायचं. तर इतर साधनामध्ये या दोन सिद्ध्या प्राप्तीची दोन वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. आणि म्हणून तुकोबारायांना हे सांगावं लागलं की भगवंताच्या नामचिंतनाची साधना करणाऱ्याला साधन बदलावं लागत नाही. पहिलीही सिद्धी नामचिंतनानेच होते आणि दुसरीही सिद्धी नामचिंतनाने होते. नामेची सिद्धी, नामेची चकार लावलाय महाराज, नामानेच, नामानेच. अर्थात कलियुगामध्ये तर भगवंताच्या नामचिंतन रूपी साधनाला पर्याय उरलेला नाही, म्हणून नामानेच अशा प्रकारची सिद्धी होईल. अंतःकरणाची शुद्धी करायची असेल तर काय घ्यावं लागेल, नामच घ्यावं लागेल. दुसरी साधनं केली तरी त्याला नाम घ्यावंच लागेल आणि दुसरी नाही साधनं केली त्यालाही नामच घ्या. त्या एखाद्या तीर्थयात्रेला गेला, तीर्थयात्रेचं साधन आहे. तीर्थयात्रा ही चित्तशुद्धी करताच आहे ना. चित्तशुद्धी पाप निवृत्ती म्हणजे चित्तशुद्धी. आणि मग तीर्थयात्रा कशा करता केली जाते, मला नाशा करता, पापाची निवृत्ती करताच केली जाते. तणोबारे सांगतात की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगम आहे, नाना प्रकारची तीर्थ आहेत आणि त्या तीर्थाला तो फिरला, भ्रमण केलं, भ्रमण कर. पण हे करत असताना नामचिंतन कर. जर नामचिंतन न करता पिक्चर पाहत करत असला तीर्थयात्रा, तो काल अलीकडे व्हिडिओ कोच निघालेले आहे ना, गाड्या ट्रॅव्हल्स जे आहेत, तुम्ही बसा पिक्चर पाहत राहा, गाडी चालत राहते. असं पिक्चर पाहत जर तीर्थयात्रा करत असतील तर ते तीर्थयात्रा तुला पर्यटन होईल. सहल, सहल वेगळी आणि यात्रा वेगळी. तुझी सहल होईल, यात्रा नाही होणार. अर्थात तुला यात्रेचं फल मिळणार नाही, म्हणजेच पाप नष्ट नाही होणार. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी जर चित्त नसेल तर ते व्यर्थ गेलेले असा अर्थ आहे. तेव्हा इतर साधनालाही नामस्मरणाची गरज आहे. मग दानाचं साधन असो, तपाचं साधन असो, अध्ययनाचं साधन असो, कोणतंही साधन असो, नामाचं सहकार्य त्याला घ्यावंच लागतं. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. स्वतंत्र ही नाम साधन आहे, स्वतंत्र ही साधन आहे आणि नामाने सिद्धी प्राप्त होते. अंतःकरणातला मल नामानेच जाईल. पापाचा मल असतो, विकाराचा मल आहे, तर नामाने पाप नष्ट होत. हरि उच्चारणी अनंत पापराशी. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. पाप जातो. पाप वासना ही भगवंताच्या नामाने नष्ट होते. चोरी केलेलं पाप हे नामाने जातं आणि चोरी करावी अशा प्रकारची जी इच्छा असते, वासना असते, तीही नामाने काय होते, नष्ट होते. म्हणलं मग कसे काय होत नाही आमची? आम्ही चिंतन साधना केले. हो, मग रोज जप करतो. किती? 15 मिनिटं.
आले फळ तेव्हा राहिले पिकून, जरी ते जतन होय देठी. एखादं फळ त्या देठाला 15 मिनिटं चिकटलं आणि पुन्हा दिवसभर इकडं तिकडं गल्लीत फिरलं तर ते फळ पिकल का? महाराज त्या फळाला परिपक्व व्हायचं असेल तर परिपक्व होईपर्यंत देठाला सोडायला नाही पाहिजे, तर ते पिकेल. असं उगाच 15 मिनिटं केलं मग नाही, असं थोडीच होत, असं पिकत राहते का? साधना अखंड करावी लागते, अखंड. तेषाम नित्याभियुक्तानाम, नित्याभियुक्त सतत लागते, सतत सतत चिंतन करावं लागतं. असं 10-15 मिनिटानं मग काय होतं, मग काहीच होत नाही का? होईल, मग तेवढंच होतं. काय होतं? तेवढंच होतं. आम्ही ते 2 गाड्या घेऊन गेलो होतो बद्रीनारायणला. मग येता येता दिल्ली लागते मध्ये. लोकांची अपेक्षा बहुत दिल्ली पाहायची, दिल्लीतली ठराविक ठिकाण आहे ती बघायची. मग तिथं गार्ड करावे लागतात, कारण तिथले रोडचे नियम, कधी कोणता रोड बंद असतो, कधी कोणता रोड बंद असतो. म्हणजे ड्रायव्हरच हिंमत करत नाही मध्ये गाडी घेण्याची गार्ड असल्याशिवाय. म्हणजे गार्डवाले तर असतातच तयार, 2 गाड्या फिरवायचे, काय 500-500 रुपये घेऊ एका गाडीचे, 500 रुपये बरेच. म्हणजे जवळजवळ 86-87 गोष्ट आहे. आता त्यावेळेला 500 रुपये महाराज खेड्यात राहणार आहे आपण, हा काय करणार? नुसता तासभर फिरवणार आणि किती घेणार? 500 रुपये. नको म्हणलं, जायचं पाहिजेच नाही दिल्ली. म्हणजे हा हो म्हणतो तुम्ही काय देणार? 50-50 रुपये देऊ म्हणे. ठीक आहे म्हणे. मग ते 50-50 रुपये द्यायचे ठरले. एका गाडीचे 50 रुपये, 2 गाडीचे 100. त्याने काय केलं, नुसते एक मधल्या रोडने फिरवली, कडेला आला. ते म्हणे आता हा जातो आग्र्याला रस्ता. ते म्हणे देते, ते म्हणे झालं आता. एवढंच का? ते म्हणे तेवढ्या पैशाचं तेवढंच होतं, मग दुसरं जास्त का? उगाच 5 रुपये दक्षिणा दिली तर मग आशीर्वाद बी तेवढाच असतो. तसं उगाच थोडस काहीतरी चिंतन केलं म्हणजे व्यर्थ जाईल असं नाही, पण मग त्याचं फलही काय होईल? उगाच थोडस मिळेल, तेवढं मिळेल, काय होणार आहे त्याचं? तेव्हा नामेची सिद्धीपर्यंत जाण्याकरता नामाचं अखंड चिंतन लागतं महाराज, अखंड चिंतन लागतं. एवढं तेवढं केल्याने मग काय होत नाही आपल्याला. आपण तेवढ्यातच आम्ही किती परमार्थ करतो, लोक काहीच करीत नाही. म्हणजे आपण काही करणार न करणाऱ्याकडे पाहतो, मग आपल्या परमार्थाचं मूल्यमापन करत राहतो. माझा विचित्रच काम आहे. आमचे परमपूज्य गुरुवर्य भाऊसाहेब नेहमी त्यांचं नेहमी असायचं. ते म्हणायचे की माणसाने संसारात खाली पाहावं आणि परमार्थात वर पाहावं. संसार करत असताना खाली पाहायचं. खाली पाहायचं म्हणजे आपल्यापेक्षाही कनिष्ठ जीवन जगणारी जी माणसं आहे त्यांच्याकडे पाहायचं. आपल्याकडे सायकल असेल तर मग त्यांनी मोटरसायकलकडे नाही पाहायचं, त्यांनी पायी चालणाऱ्याकडे पाहायचं. हे बिचारे किती पायी चालतात, त्याच्यापेक्षा आपल्याला बरं आहे, कारण आपण लवकर जातो, खुश राहील तो. पण हे सायकलवालं ते पाहतंय कारवाल्याकडं. पाहा ना कसा बुंग दिशी जातो. त्याला कार तर मिळत नाही, पण आहे त्या सायकलीचाही आनंद राहत नाही. नुसतं रडत राहत, असं झालंय, तसं झालंय, असं झालंय, तसं झालंय. लय माणसं रडतात महाराज, नुसते रडत राहते. कमी असतं असं नाही, पण ते थोबडवर राहते वरच्या संसारिकाकडे पाहतो. आता कलेक्टर चपराशी, त्याच्या पगारामध्ये कितीतरी मोठं अंतर असतं. मग कलेक्टरला जसं तसं कशाला हवं याने अपेक्षा करावी राहण्याची? त्याला कलेक्टर सारखं राहावं वाटतं, कीर्तन करत फिरणाऱ्याला मंत्र्यासारखं राहावं वाटतं. आता मग रडावं नाही लागत, दुसरं काय करावं लागेल? ज्याने त्याने आपापलं अंतरण पाहून काय पसरावे, पाय पसरावे ना. तेव्हा संसारामध्ये जर खाली पाहिलं ना तर मनुष्याला दुःख नाही होणार महाराज.
ज्याला दिवसभर मिळालंच नाही काय खायला, त्याने 3-3 दिवस उपाशी राहणाऱ्याकडे बघायचं. दिवसभर नाही खायला मिळालं तरी तो काय राहील, खुश राहील. बरं राहा, आपल्याला एकच दिवस नाही मिळालं. बघा ना, ते सुदामदेवाला 3-3 दिवस मिळत नव्हतं. प्रसन्न राहील वृत्ती. वृत्ती माणसाच्या आत आग जी भडकली ना, त्याचं कारण हे आहे की ते पाहते कोणाकडं, वरच्याकडे पाहते. आणि मग संसारामध्ये महाराज केवळ प्रयत्न नाही, त्याला पुन्हा प्रारब्धही लागतं. सगळ्याचं प्रारब्ध सारखं नाही राहत. आणि मग काय फायदा आहे? मग फायदा एवढाच, आग. त्याचा फायदा काय आहे? आग. नुसती तळमळ, नुसती तगमळ, एवढा फायदा आहे. आणि परमार्थामध्ये वर पाहावं. वर पाहावं म्हणजे आपण जर 50,000 जप करत असेल तर लाख जप करणारी माणसं आहे. एवढं करून पुन्हा बाकीचंही सगळं करतात. आपण त्या मानाने काहीच करत नाही. धिक्कारणी आहे आपलं जीवन. करायला पाहिजे जास्त, करायला पाहिजे जास्त, करायला पाहिजे परमार्थात. आम्ही परमार्थात खाली पाहतो. बघा नो, कधीच येत नाही, त्याच्यापेक्षा आपण बरे आहे का नाही. मग त्याने नुसतं फटवडलं तरी त्याला परमार्थिक वाटतो आपण. कारण हा कधी गंधालाच हात लावित नाही ना. हा काय करतो? रोज लावितो ना, रोज लावितो. तेव्हा परमार्थामध्ये वर पाहायला पाहिजे. ज्यांनी देव प्राप्त करून घेतला, ज्यांनी केवढ्या खडतर साधना केल्या, ध्रुव बाळाच्या साधनेकडे पाहावं, तुकोबारायांच्या साधनेकडे पाहावं, नामदेवरायांच्या साधनेकडे पाहावं, धनोबरायांच्या स्थितीकडे पाहावं. परमार्थामध्ये वर पाहायला पाहिजे. वर परमार्थाची क्रिया करत असताना नेहमी वर अशा प्रकारचं पहा. तर नामेची सिद्धी, नामाने अंतकरण शुद्ध होईल हे निश्चित आहे. पण मग त्याच्याकरता नाम तसंच. साधना ही अखंडच असते. कधी मधी करणं त्याला साधना म्हणतच नाही. सतत करणं त्यालाच काय मानलं जातं? साधना अशा प्रकारचं म्हटलं जातं. अभ्यास, पुन्हा 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 तेच 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 फल प्राप्त होईपर्यंत करत राहणं, त्याचंच नाव आहे. त्याला भात शिजवायचं असेल तर गॅसवर ठेवावं लागतं पातेलं. मग ठेवलं 1 मिनिट आणि लगेच काढून ठेवलं, मग नाही शिजणार. सतत ठेवावं लागेल. कुठपर्यंत? शिजेपर्यंत ठेवावं लागेल. सारखा त्या पातेल्याला अग्नी असा संबद्ध असला पाहिजे. पाणी सारखं उकळत राहिलं पाहिजे तर ते शिजतील. उगं 2 मिनिटं ठेवलं, मग बाजूला काढलं, मग फटका मारून आला, मग पुन्हा पाहिलं, पुन्हा 2 मिनिटं ठेवलं, मग पेपर वाचत बसला आणि काढून घेतलं. जन्मभर नाही शिजायचे. चिखल होऊन जाईल, गाळ होऊन जाईल सगळा. तसं परमार्थाचा सगळा काय व्हायला लागलाय? कारण सातत्य नाही त्याच्यामध्ये, अखंडत्व अशा प्रकारचं नाहीये. तुकोबाराय म्हणतात, नामेची सिद्धी, नामाने चित्त शुद्धी होईल, मलही जाईल आणि विक्षेपही जाईल. अर्थात तेवढं काय घ्यावं लागेल? नामस्मरण तेवढं करावं लागेल. वाल्याचा वाल्मिकी झाला, पण तो नुसतं एका चातुर्मासला राहून नाही झाला. वाल्याचा कोण झालाय? वाल्मिकी ऋषी अशा प्रकारचे बनले आणि नामाच्या साधनानेच बनले. वाटपाडा वाल्मिकी नामाच्या साधनाने बनले. पण मग नामचिंतन एवढं केलं त्याने की त्यांच्या शरीरावर मुंग्याने वारुळाला वल्मी म्हणतात, वाल्मी म्हणतात. म्हणून ते वाल्मिक नाव पडलेलं आहे. त्यांचं मूळ नाव काही वाल्मिक नाही. इतकी साधनेची अखंडता, सातत्यता असणं गरजेचं आहे. अशी सातत्यता असल्यानंतर अंतःकरण शुद्धी रूपी सिद्धी होईल आणि भगवत दर्शन रूपी, आत्मसाक्षात्कार रूपी ही सिद्धी काय होईल? प्राप्त होईल. दुसऱ्या याचा अर्थ नामेची सिद्धी म्हणजे साक्षात्कार. नामाने कसं करून पाहायचं, शंका घेण्यापेक्षा करणं जास्त महत्वाचं आहे. नामाची ती वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. ज्याचं नाम आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे,
तुका म्हणे अशी नामाचा अभिमान म्हणून शरण तारे वळे. संगत्या कशा लावता येईल? नाम घेणं महत्वाचं आहे. नाम घेणं महत्वाचं आहे. तेव्हा नामेची सिद्धी पण व्यभिचार बुद्धी न पवता. नामानी सिद्धी प्राप्त होणार ही जी निष्ठा आहे, हा जो विश्वास आहे, ऐकांतिक विश्वास आहे, तर त्या विश्वासामध्ये अंतर पडता कामा नये. व्यभिचार बुद्धी, बुद्धी विश्वास निश्चय, त्या निश्चयामध्ये जर अंतर पडलं, निश्चय जर डळमळला, निश्चय जर अव्यभिचारी नाही राहिला, तर मग नामाने सिद्धी प्राप्त होईल याची गॅरंटी तुकोबाराय म्हणतात आम्ही देणार नाही. नामानी दोन्ही प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होईल. अंतकरण शुद्धी रूपी सिद्धी आणि आत्मसाक्षात्कार रूपी सिद्धी, दोन्ही सिद्ध्या प्राप्त होतील. पण त्याच्याकरता तोपर्यंत नामाविषयी व्यभिचार बुद्धी निर्माण होता कामा नये. आणि महाराज विश्वासामध्ये तडा ज्या ज्या कारणामुळे पडला जातो त्याच्यामध्ये संगती हा एक महत्वाचा भाग आहे. नामाची साधना करणाऱ्यांनी अशाचीच संगती करावी की ज्यांची नामाविषयी दृढ निष्ठा आहे. बाकीच्या संगतीत नाही जावं. दुस्संग सर्वथैव त्याज्य हा नारद महर्षींनी म्हटलेलं आहे. भक्तीची साधना करणाऱ्यांनी दुस्संगाचा सगळ्या प्रकारचा त्याग केला पाहिजे. सगळ्या प्रकारचा. कारण या ठिकाणी निश्चय अतिशय महत्वाचा आहे. निष्ठा अतिशय महत्वाची आहे. निष्ठावंत असणं हा भक्ताचा स्वधर्म आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार, धीर, विश्वास हे सगळे एकार्थी शब्द आहेत. तेव्हा व्यभिचार बुद्धी, अव्यभिचारी भक्ती पाहिजे. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. अव्यभिचारेण भक्तियोगेन. भक्तीमध्ये एकविधता, अव्यभिचारीपणा हा अति आवश्यक आहे. अति आवश्यक आहे. व्यभिचार बुद्धी न पवता नामेची सिद्धी. तेव्हा अशा प्रकारची व्यभिचार बुद्धी जर प्राप्त नाही झाली तर भगवंताचं नाम दोन्ही प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त करून देण्याला समर्थ आहे. काही अडचण नाहीये. आणखीन दुसरा दृष्टांत देतात की चालीला पंथ तो पावविल ठाया. जरी आड तया नये काही. चालीला पंथ जरी तया आड काही नये तो ठाया पावविल. आपण रस्त्याने निघालोय आणि सरळ मंदिराकडे रस्ता जातोय. सांगणाऱ्यांनी सांगितलंय कारण ते हजारो वेळेला त्या रस्त्याने गेलेले आलेले आहेत. मग त्या रस्त्याचा जर आश्रय केला तर तो रस्ता आपल्याला मंदिरापर्यंत निश्चित काय करणार? घेऊन जाणार. पण तेव्हा घेऊन जाईल त्या रस्त्याच्या मध्ये जर काही आलेलं नसेल तर. मध्ये जर काम चालू, रस्ता बंद, दुसरीकडून रस्ता काढलेला असतो, मग नाही जाता येणार. मग रस्त्यामध्ये आड जर काही नाही आलं, आड काही न येणं म्हणजे महाराज त्या रस्त्याविषयी संशय येणं हा सगळ्यात मोठा आड आहे. रस्त्याविषयी किंवा रस्ता ज्यांनी सांगितलेला आहे त्याच्याविषयी संशय सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे या परमार्थ क्षेत्रातला. म्हणून ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे संशयावणी थोर अनेक पाप नाही घोर. विनाशाची वाघोर प्राणी असे. संशयासारखं मोठा अशा प्रकारचा प्रतिबंध नाहीये. तसं या नामाने सिद्धी प्राप्त होते असं ज्या संतांनी सांगितलेलं आहे त्या संतांच्या ठिकाणी असणाऱ्या विश्वासाची
विकल्पानी तूट नाही झाली पाहिजे. विकल्प हा विश्वासावर घात करतो. विकल्पाने विश्वास डळमळीत होतो. विकल्प म्हणजे संशय. विकल्प शब्दाचा अर्थ काय? संशय अशा प्रकारचा आहे. तेव्हा आड जर काही नाही आलं, अजून आड काय येतं? का नाही आड. एखाद्या वेळेला आयुष्याचाही काय येतो? प्रतिबंध येतो. म्हणजे निघालेला आहे, रस्त्याला लागलेला आहे, काही रस्ता चाललेला आहे, अजून मंदिर पुढे आहे आणि मध्येच अटॅक आला, आयुष्य संपलं. कारण हा रस्ता 1 सेकंद 2 सेकंद चाललं की लगेच साक्षात्कार होईल इतक्या जवळचा तर नाहीये. खूप दिवस चालावा लागतो, खूप वर्ष नाही, खूप जन्मही चालावा लागतो. बहुजन्मी केला लाग तो हा भाग लाधलो. बहुजन्मी अनेक जन्म साधना करावी लागते. बहुनाम जन्मना म्हणते वगैरे वगैरे. तेव्हा आयुष्य संपणं हाही प्रतिबंध येतो. त्याच्यावरचा विश्वास कमी होणं हाही काय येतो? प्रतिबंध. एखादा रोग, ज्या शरीराने साधना करायचे, वाटचाल करायचे, एखाद्या रोगाने त्या शरीराला पिडलं हाही काय येतो? प्रतिबंध. प्रतिबंधाचे अनेक प्रकार आहे, अनेक अशा प्रकारचे प्रकार. हे कडू प्रतिबंध झाले. कधी कधी रस्त्यात चाललेलं आहे म्हणून लोकांनीच सत्कार करण्याकरता थांबवून धरलं. होय फार मोठा प्रतिबंध आहे, फार मोठा प्रतिबंध आहे महाराज. आणि हा गोड प्रतिबंध आहे. कडू प्रतिबंधापेक्षा गोड प्रतिबंध भयानक असतो. म्हणून डाकू चांगला संचोरापेक्षा. डाकू हा कधी, कारण मनुष्य तसं काय राहतो, मग सावध राहतो. संचोर असा असतो की तो चोर वाटतच नाही, तो आपला सखा वाटतो. त्याच्यामुळे बेसावध राहतो मनुष्य त्याच्याविषयी. आणि मग तो जेवढी हानी करू शकतो तेवढी हानी डाकू करू शकत नाही. याला गोड प्रतिबंध म्हणतात. तसं या मार्गाने चालणार गोड प्रतिबंध आहे. म्हणजे लोकांनी मानणं हा काय आहे? गोड प्रतिबंध आहे. सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. तर या प्रतिबंधामुळे हे सिद्ध्या प्राप्त होणं फार मोठा प्रतिबंध आहे. परमार्थामध्ये सिद्धीसारखी बाधक वस्तू दुसरी नाही आहे कोणती. नामाचे साधना करायला लागल्यानंतर सिद्धी प्राप्त होणारच. मन स्थिर, योगाने मन स्थिर होऊ लागलं सिद्ध्या प्राप्त होतात. चिंतनाने मन स्थिर होऊ लागलं सिद्ध्या प्राप्त होतात. या सिद्ध्या, आणि त्या सिद्धेत जर गुंतला, संपला, मग तो मुक्त नाही, तो पिशाच होईल. तुका म्हणे हो प्रपंच गाडा, थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धीची फार मोठी पीडा असते, फार मोठा प्रतिबंध आहे. तेव्हा हे असे बरेच मध्यंतरी अडथळे आहेत. आणि ते अडथळे आल्यानंतर मग नाही जाणार तो ठिकाणापर्यंत. पण अडथळा जर नाही आला किंवा अडथळा जर त्याने पार केला तर मात्र चालेला पंथ तो पाहिजे त्या ठाया, जरी अडतया नये काही. तसं नामानी सिद्धी प्राप्त होईल. पण त्याच्या मध्ये म्हणजे मध्ये काही येतं का? तुकोबाराय म्हणतात हा येतं. बेसावध राहू नये. मध्ये प्रतिबंध येतात. तुका म्हणे मध्ये पडती आघात. मोठे मोठे आघात अशा प्रकारचे साधना करत असताना पडतात. येतातच आघात, येतात आघात. म्हटले मग भगवत चिंतनाची साधना करत असताना आघात येतात. मग देव काय करतो? महाराज देवच पहिला आघात आणतो. चिंतन करणाऱ्या साधकाची परीक्षा पाहण्याकरता पहिला आघात कोण आणतो? देवच आणतो. देव.
एक कीर्ती वाढवणं, सिद्ध्या प्राप्त होणं, त्याचं मानलं की एक कोणाचे प्रतिबंध आहे? हे सगळे याचेच प्रतिबंध आहेत. तुकोबारांनी म्हटलेलं आहे एका अभंगामध्ये, माना मान किती तुझ्या क्षुल्लक संपत्ती, जारे चाळवे बापुडे, कोण धरतील ती गोडी. आता ते तुकाराम महाराज ठीक आहे, माना मान किती तुझ्या क्षुल्लक संपत्ती. महाराज असा बराच वर्ग आहे की माना करता मरायला तयार आहे, आणि तो कसं काय त्याला पार करणार आहे? तर प्रतिबंधाला, आघाताला ओळखलं पाहिजे की हा आघात आहे. आघात असमंतात घात, चहू बाजूनी अशा प्रकारची पुढे जाण्याची त्याची जी क्रिया आहे ती अवरुद्ध करणं, याचं नाव काय आहे? आघात आहे. आघात. आघात हा व्यक्तीवर नसतो, आघात हा साधनेवर असतो. व्यक्तीवर आघात आला आणि साधना चालू असली काही बिघडत नाही, पण व्यक्ती चांगली आहे आणि साधनेवर जर आघात आला तर फलापासून तो अंचवला जातो, दूर राहतो. आणि अशा प्रकारचे आघात नामचिंतनाची साधना करत असताना सुद्धा येतात. असं काही नाही की महेंद्रादी पदे तया करीती वाटामध्ये, हे योगातच आहे. आता उगा सगळ्यांना भक्ती मार्गाला लावायचं असल्यामुळं अनेक ठिकाणी तसं संतांनी सांगितलेलं नाही. अन्यथा नारद महर्षी भगवत ध्यान करत असतानाही इंद्राने या सगळ्या मंडळीला पाठवलंच होतं ना. तिथं काय योगाची साधना करत होते काय नारद महर्षी? त्यावेळेला चिंतनाची साधना करत होते, भगवत ध्यानाची साधना करत होते. आघात येतात, हे आघात येतातच. आणि म्हणून तुकोबाराय सावध करतात की आघात येणारच नाही अशा मानसिकतेमध्ये नामचिंतनाची साधना करणारांनी, भक्तीची साधना करणारांनी राहू नये. तुका म्हणे मध्ये पडती आघात, आघात मध्ये पडते. आणि मग त्यामुळे काय होतं? साधनेचा घात होतो आणि लाभामध्ये हानी पोहोचते. साधना बंद पडते. साधना बंद पडली रे पडली, मग जवळ फार थोडीशी कणी राहिली आणि गॅस संपला. शिजला जवळ भात, जवळ शिजला, थोडीशी काय राहिली, कणी राहिली आणि गॅस संपला. तेवढाच कच्चा राहतो. पूर्णच तसं अगदी जवळ गेला आणि आघात पडला तर फल नाही प्राप्त होत. फलापासून तो अंचवला जातो. म्हणून लाभामध्ये हानी होते, लाभ मिळत नाही आणि साधनेचा घात होऊन जातो. साधना बंद पडते. म्हणून ही साधना करत असताना तितक्यात सावधतेने ती साधना केली पाहिजे. अशी जर साधना केली तर नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज.